चालू सौभाग्यवती डार्लिंग, इतक्या वर्षांनी नवरा घरला आलाय तुझा, काही विचारपूस करशील का नाही? प्रेमाच्या गोष्टी बोल, दोन तू बोल, चार मी बोलतो. बोल की. दूर वा, दूर वा, दूर वा. काय नवरा आहे रे तुझा, नवरा. आता बायको शिल्लकच केला काय? पोराची परमिशन घ्यायला सांगतस तर काय? नाव घ्यायची तरी योग्यता आहे का तुमची? नसना का, नसना, पण त्याला जन्म द्यायची योग्यता होती. काय चालू चालू अशी पटकून का वागतेस घे? जवळ चल, थोडा रोमांस करूया. अगं ये ना, ये. इतक्या वर्षांची कसर भरून नका काढायला. ये जवळ ये की, ये. किळस वाटते मला तुमची. किळस? अगं देवा ब्राह्मणासमोर गळ्यात तोरलं बांधलं की मी तुझ्या? बोला आहे ना बाबू? अगो डोरलं नाही काय? नवरा नवरा घरला नाही म्हटलं, नाव बी टाकलंस का काय माझं? मोठं सावित्री पुसतेस ना अजून? तर त्याची पण बोम आहे. वट सावित्री, तुम्हाला माहिती आहेत या रीती परंपरा? मग काय म्हणून ते विचारतोय ना. आता इतक्या वर्षानंतर घरला परत आल्यावर संसाराकडे लक्ष नको द्यायला? आपली बायको, पोर, नातवंड, सुना, त्यात तू सोन्या पदरात पडलाय. त्याची कुठं उपासमार करू ग? हा थकला जीव कुठं जाणार? चालू तू कुठं चाललीस ग? मला तुमच्या या गोष्टी ऐकण्यात रस नाहीये. एक तर तुम्ही तरी इथून जा, नाही तर मी इथून जाते. नाही बाबा, नाही. आता मी इथलं कुठं बी जाणार नाही. आणि काय ग, मग मोठ्या तोऱ्यात सांगत होतीस माझ्या पोराचं घर आहे, माझ्या पोराचं घर आहे ना, तुझ्या पोराचं घर आहे. पण घर ज्या चिमणीवर उभं आहे ती चिमीन कोणाची आहे? त्या पोराच्या बाचीच नव. आता जर चिमीनच काढून घेतली तर घर कोसळल ना. आणि तुझा लोक बी नाही. काय नको, काय नको. इच्छाच गेली. घर बघून घेतो माझ्या चिमणीवरच. चाललो, दार ओढून घे. अरे काय रे, काय झालं तुला? हा, का रडतोस तू? अरे कुणी काही बोललं का तुला बाळा? हा, बस 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 बस, रडू नको, शांत हो. चल चल माझ्या बरोबर चल. अरे काय झालं बाळा? तो एवढं नको म्हणतोय तर कशाला बोलवतेस? अगं असं काय बोलतेस तू प्रिया? दिवे लागण्याची वेळ झाली असं दारात बसून रडतोय तू. बरं नाही दिसत ना? मग काय झालं त्यात? मीच मगाशी ओरडून इथे बसायला लावलंय त्याला.
तो आतमध्ये बसलाय त्याला तर काही बोलू शकत नाही, पण याला नक्कीच बोलू शकते. प्रिया, तू काय बोलतेस तुला कळतंय ना? अगं लहान आहे तो, त्याचं वय तर बघ. मग काय झालं? आणि तसंही हा मुलगा घरात राहिलेला सत्यजितला अजिबात आवडणार नाही. यांना काय आवडतं आणि काय नाही ते मी पाहून घेईन. त्याची तू काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे, चल रे बाळा. सॉरी मंजिरी, मला कळायला हवं होतं नाही का? चुकलंच माझं. कारण माझी आणि या मुलाची लायकी जवळपास सेमच आहे नाही का? नाही, ऍक्च्युली ह्याची जरा जास्तीच असेल. नावापुढे मुधोळकर आडनाव लावतो ना हा, त्यामुळे माझा या घरावर किंवा घरातल्या लोकांवर काडीचा हक्क नाहीये. हे मला कळायला हवं होतं. प्रिया प्लीज, तू विषयावरून भरकटतेस अगं. प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. माझ्या म्हणण्याचा तसा अजिबात अर्थ नव्हता. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी जे काही वागते ते मला कळतं, आणि मी जे काही वागते ते माझं वागणं हे चांगलं समजून घेऊ शकते. आता त्यांची बायको आहे म्हणून एवढा तरी विश्वास माझा आहे ना त्यांच्यावर. प्लीज प्लीज अर्थाचा अनर्थ करून घेऊ नकोस. चल चल चल. बाबा आलेत ना घरी, ठीक आहे तर मग. आमचे बाबा असल्यामुळे त्यांना पुन्हा स्वीकारावं तर लागणारच. पण त्यांच्याबरोबर आलेला तो मुलगा, त्याचं काय करायचं? गौऱ्या, अरे तू काय बोलतो? तुझं तुला तरी कळतं का? हा? काय चुकीचं बोलतोय मी आजी? अगं किती काही झालं तरी बाबा आहेत ते आमचे. अरे पण असू देत सासूबाई, त्यानं त्याचं मत मांडलंय. मीराताई, मीराताई, याला जरा दूध बिस्किट खाऊ घाला, भूक लागलीच आहे. घर खरंच जंक्शन बांधलंय बरं का पोरानं. हा काय घर बांधलंय पोरानं. राजमहालच उभा केलाय जणू बापाच्या प्रॉपर्टीवर. आज गच्ची, गच्ची म्हणजे काय? चला चला चांदण्यामध्ये बसून तीर्थप्राशन करणं. आणलं मानलं पोराला, झकास एकदम मानलं बरं का. ए भाड्या इकडे इकडे इकडे. दूध बिस्कुट देतो म्हटलं की चला त्याच्या माग. अरे बाबा, तू दूध बिस्कुट खा, पण आधी नेमून दिलेलं काम कर. रोजचं काम आठवते का नाही? आठवतंय तर काढू काना खरी नकाशा. होय बा. बाप पैक काय पैक पैक लावलं रे सारखं? अरे एवढा भाऊ तुझा कुबेरावानी बसलेला असत ना, त्या बुक्कड बापाकडे कसं मागतो रे पैसा? जा जा त्याच्याकडून घे पैक. जा एकावर दे रे त्याला पैक. दादा पैक माझ्याकडे नाहीयेत पैसे, आणि असले तरी दारू पिण्यासाठी मुळीच नाही देणार. हे गावऱ्या, दे की पैक. काय इतक्या वर्षानं बाळाला तुझ्या घरला, त्याला असं चांगलेला ठेवणार होय रे? दे की पैक. काय एवढं दोन दोन गुट मारू बसून तू ग? मजा येईल. हे शालू, काजू बिजू भाज की जरा. मजा करू, झकास एकदम फरमास. काय
अजून मी स्वतःच्या व्यसनासाठी पोरांकडे पैसा मागतोस. लाज नाही वाटत तुला? अरे जन्माला आलास तेव्हा गळ्याला नस लावलं असतं ना तर लई बरं झालं असतं बघ. असला पोरगा करंट पोरगा जन्माला घालण्यापरीस मी पुत्री घालली असते त्या. अरे कोणत्या जन्माचं पाप म्हणून माझ्या पोटी जन्माला आलास रे? अरे कर्मचोरी आहेस तू. एकदम अरे 90 गिरी दहा राहिली तर इथून तोंडाचा पट्टा सुरूच आहे तुझ्या. तुझ्या तर सत्या मागे लेकरू ते शालू मुलगा आलंय बघ आपलं. सत्या आई, हा माणूस इथे कसा? त्याला सोड सोड त्याला. त्याच्याकडे पैसे मार. आई, हा माणूस इथे काय करतोय? असं काय करतो सत्या? अरे केवळ सरी बा आलाय तुझा. ये पाया पड माझ्या पाया पड. आई, हा माणूस माझ्या घरात काय करतोय? कसलं तुझं घर? कोणतं घर? अरे ज्या चिमणीवर घर उभं केलंयस ती जमीन तुझ्या बापाचीच आहे ना? अरे हे केल्या का बापाला मिठीवर अरे बाबा हे काय करतो? पुन्हा जर माझ्या घरात पाऊल ठेवलंस तर जीव घेईन तुझा मी. जातो. अरे बघा, अरे बघा 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 काय चाललंय बघा. पोरग बापाला मारायला लागलाय. म्हातारा झालं म्हणून मारशीला होय रे. अरे कलियुग आलं रे बाबा, कलियुग आलं. अरे काय? अरे बापाच्या जमिनीतून बापाला बेदखल करायला निघाला हे पोर. बघा रे बघा. कुठली जमीन? ही तुझी जमीन आहे? हा, तुझी जमीन. आता बळकावली तुझी जमीन. जा जाऊन केस कर कुठल्या तरी कोर्टात. जा, चालता. आणि तुमचं काय इकडे? चला आतमध्ये. ए चालू बघ बघ कसं बोलताय. अगं हेच संस्कार केलेस काय ग पोरावर? काय शिकवलंस त्याला? अगं बापाचा तू श्वास करायला लागलाय पोर. अगं काय तू? आईच्या जवळ गेलंस ना तर इथेच गाडून टाकीन तुला. चाल. अहो काय करताय? थोडं थांबा ना. पोरा तुझ्या पाया पडतो रे. पाया पडतो तुझ्या. पाया पडतो तुझ्या. हे सध्या सध्या असं बापाशी वागू नकोस रे बाबा. असं वागू नकोस. अरे मी बाप आहे तुला. मी जन्म दिलाय तुला. असं काय वागतोस माझ्याशी? तू पण बाप होणार आता. तू पण बाप होणार. तुला पण पोर होणार आहे. बघ बघ. असं वागू नको माझ्याशी. असं वागू नको. नाहीतर नाहीतर तळतळाट होईल. तळतळाट होईल या घराचा. तळतळाट लागल या बापाचा. तळतळाट होईल या घराला, तुला, तुझ्या पोराला. तळतळाट लागल सगळ्या. प्लीज सोडा त्यांना. सोडा. आपल्या बाळाचं नाव घेतलं यानं मी जीव घेण्याचा. प्लीज सोडा. त्याच बाळाची शपथ आहे तुम्हाला. सोडा.
तुमच्या आयुष्यातलं एवढं मोठं सत्य मला कधीच काहीच सांगावंसं सुद्धा नाही वाटलं. आजपर्यंत माझ्यापासून लपवून ठेवलं तुम्ही. मला माहितीये मी तुझा अपराधी आहे मंजिरी, आणि तुला पूर्ण हक्क आहे मला हा प्रश्न विचारण्याचा. काही जखमा खूप खोल असतात आणि काही जखमा अशा असतात ज्यांची पुढे साधी आठवण जरी झाली तरी पुन्हा ती जखम केल्यासारखा होता. बाहेर आलेला हा माणूस माझ्यासाठी अशीच एक जखम आहे. त्याच्याबद्दल मी तुला कधीच सांगितलं नाही, पण म्हणून खोटं नाही बोललो. मी तुला, जगाला, सगळ्यांना तेच सांगत आलो जे माझ्यासाठी सत्य होतं. ते सत्य हेच आहे की ज्या माणसानं मला जन्म दिला, ज्याला आपण बाप म्हणतो, तो माझ्यासाठी केव्हाच मेला होता. अनंतराव मुधोळकर नावाचा माणूस माझ्यासाठी केव्हाच मेला होता. जगात खूप आज्ञाधारी मुलं असतात. आपल्या वडिलांची सेवा करतात, त्यांच्या आज्ञा पाळतात, त्यांच्यासाठी स्वतःच्या प्रेमाला, संपत्तीला, सत्तेला लाथ मारतात. अशा मुलांची जर माझी तुलना करायला गेलीस तर मी नालायक आहे. कारण मी जिवंतपणे माझ्या बापाचं श्राद्ध घातलं होतं. चारे कशी आहे ग गौऱ्याची तब्येत आता? आता बरी आहे. ताप उतरला? आई आंब्याच्या किरपेनं आता ताप उतरला. मिठाची घडी आताच बदलली आहे मी, पण डाग दर गावला नाही ना अजून. पैसे तरी कुठे आहेत आपल्याकडे? तो मुर्दा अंत्या समजे पैसे घेऊन फरार झालाय. किडे पडो त्याच्या तोंडा. पोटच्या पोराच्या जीवावर उठलाय मेला. आहे कलंक आहे मेला घराण्याला. बर जाऊ दे तो इशे. त्याचा इशे जरी निघाला ना तरी तरी मस्तकात जाते आग माझ्या. आहे शाले शाले ऐकलंच ना व? चारे काय म्हणते ती? हा अगं गौऱ्याच्या तब्येतीत सुधारणा होती आता. तू नका काळजी कर. सत्य अजून घरी आला नाहीये सासूबाई. काल दुपारी जो घराबाहेर पडलाय तो अजून आला नाहीये घरी. अगं पण पोरी शेजारचे वनकुद्रे गेलेत नव त्याला शोधाया. येईल त्यो. नका काळजी करूस तू. अगं तू तरी सध्या. अरे काय रे? हा आई मी आज बाचं श्राद्ध घालून आलो या. सध्या अरे काय बोलतो तू? आजे दरस तू मला समजवायची ना आणि मी ऐकायचो गपगुमान.
आता तू गपगुमान ऐकायचं आणि मी तुला समजवणार काय. माझ्या शाळेत इस्पुतीची आई वारली तेव्हा मला त्र्यंबकेश्वरला जाऊन तिचं श्राद्ध केलं. म्हणून काल दुपारच्या एसटीनं मी आधी गेलतो त्र्यंबकेश्वरला आणि घालून आलो माझ्या बाचं श्राद्ध. हे आई, अनंतराव मुधोळकरचं आता मी श्राद्ध घालून आलोय. अनंतराव मुधोळकर आता आपल्यासाठी जिता नाही आणि तुला तो माणूस आता बी हवा असेल तर ह्यो सत्या तुझ्यासाठी मिळाला. हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे मंजिरी. श्राद्ध या शब्दाचा अर्थ सुद्धा ज्या वयात कळत नव्हता त्या वयात माझ्या बापाचं श्राद्ध घालून आलो मी. लौकिकार्थानं जे सत्य आहे ते मी तुला नाही सांगितलं, पण मी खोटं नाही बोललो. कारण माझ्यासाठी हेच सत्य आहे की माझा बाप मेलेला आहे.